नमस्कार मंडळी, आपले नादीप्स किचन मध्ये खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये गुढीपाडवा स्पेशल गाठीची रेसिपी बघणार। या गाठीलाच आपण साखरमाळ किंवा बताशे सुद्धा म्हणतो। ही गाठी बनवायला अगदी सोपी आहे। फक्त 2 साहित्यामध्ये झटपट तुम्ही गुढीसाठी ही साखरमाळ बनवू शकता आणि तीही मार्केट प्रमाणे एकदम खुसखुशीत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। गाठी बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे। त्यामध्ये 2 वाट्या साखर टाकत आहे। 2 वाटी साखरेसाठी मी इथे 1 वाटी पाणी टाकत आहे। या प्रमाणामध्ये तुम्ही 3 साखरेच्या माळ तयार करू शकता। आता मी गॅस सुरू करून साखर व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करत आहे। आधी आपण गॅस सुरू केला नव्हता कारण साखर तळाला लागू शकते। तुम्ही पाहू शकता आपला पाक व्यवस्थित उकळत आहे। आपल्याला हा पाक बनवण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो। पाक आपल्याला सतत ढवळायचा आहे आणि गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। अजूनही साखर पूर्णपणे वितळलेली नाही। आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे आणि आपल्याला 2 तारी पाक तयार करायचा आहे। यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला हे सतत हलवायचं आहे। आपण एकदा हा पाक चेक करून बघूया। तुम्ही पाहू शकता कढईच्या साईडला पांढरा थर साचला आहे आणि प्लेटवर जेव्हा आपण पाक टाकला तेव्हा तो एका जागेवर थांबत आहे। पण तरीही अजून आपल्याला अर्धा मिनिट हा पाक शिजवायचा आहे। आपल्याला याची घट्ट गोळी तयार झाली पाहिजे। तुम्ही ते पाहू शकता मी प्लेटवर पाकाचा थेंब टाकत आहे आणि जो तिथे पडला तो तिथे सेट होत आहे, अजिबात पसरत नाही। म्हणजेच हा पाक तयार झालाय। आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत। बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे। मिक्स करताना तो एकाच डायरेक्शनने मिक्स करायचा आणि विदिन 20 ते 30 सेकंदच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट मध्ये करायची आहे। इथे गाठी सेट करण्यासाठी मी आप्पे पात्र घेतला आहे। त्यामध्ये आपण जो हार ववायचा दोरा असतो तो दोरा मी इथे टाकला आहे। पाक करायच्या आधीच तुम्ही ही पूर्वतयारी करून घ्यायची आणि पाक केल्यानंतर गरम गरम पाक लगेच त्यामध्ये सोडायचा। जर पाक 10-20 सेकंदही वरती राहिला तर लगेच तो सेट होतो आणि तुम्हाला सोडता येणार नाही। तर 10 मिनिटं हे सेट व्हायला ठेवूया। उरलेल्या पाकामध्ये मी येलो फूड कलर टाकत आहे। हा फूड कलर पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्ही इथे पाहू शकता हे घट्ट झालं आहे। तर आपल्याला हे पुन्हा एकदा गरम करायचं आहे। हा पाक पुन्हा गरम केल्यामुळे साखर कॅरमलाइज होते आणि मार्केटमध्ये जशी येलो ब्राउनिश कलरची घाटी असते त्या पद्धतीची आपल्याला घाटी मिळते। हा पाक पुन्हा एकदा गरम करून मी साच्यामध्ये सेट करून ठेवला आहे। तुम्ही इथे पाहू शकता आधीच्या घाटीप्रमाणेच आपण ही सुद्धा घाटी सेट करायला ठेवली आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर सेट झाल्यावर ही घाटी आप्पे पात्रातून सहज वेगळी होते। पण तसं होत नसेल तर आप्पे पात्र फक्त 10 सेकंदासाठी गॅसवर ठेवायचं। दोन्ही बोटांनी हा दोरा दोन्ही साईडनी धरायचा आणि सोबतच ओढायचा, म्हणजे गाठी सहज निघते। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता ही गाठी व्यवस्थित सेट झाली आहे। ही आप्पे पात्रातून अगदी सहज निघते आणि गाठी व्यवस्थित होते सुद्धा। ही साखरमाळ अगदी सुंदर दिसते। आपण जी येलो कलरची घाटी बनवली होती ती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज सेपरेट झाली आहे। एकदम ठिसूळ अशी गाठी झाली आहे। हे बताशे खाताना तुम्हाला अजिबात कडक लागणार नाही। बेकिंग सोड्यामुळे ते अगदी ठिसूळ बनतात। गाठी बनवण्याचा सगळा मेळ हा पाकावर असतो। जर तुमचा पाक खूपच जास्त 2 तारेपेक्षा जास्त घट्ट झाला तर 2 चमचे पाणी टाका। खाली ठेवल्यानंतर जर तुमचा पाक सेट झाला तर पुन्हा पाणी टाकून गरम करा आणि पातळ झाला तर 10-20 सेकंद गॅसवर ठेवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।